हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज माझं किचन ट्रॉली स्वच्छ करण्याचं मूड झालेला आहे. कारण मी बऱ्याच दिवसापासून म्हणत होती की मी किचन रॅक स्वच्छ करते म्हणून. पण मला बाहेरचीच कामं भरपूर होती आणि हा आता माझा 15 दिवस तर माझे बाहेरच कामं करण्यात गेले बाहेरची. तर हा माझा किचन रॅक स्वच्छ करण्याचं राहूनच गेलं. तर मी म्हटलं आज स्वच्छ करून घ्यावं. तर ह्या खिडकीमधून भरपूर धूळ येते आमच्या घरामध्ये आणि माझे डबे पण खूप धूळ झाली आहे डब्यावर आणि ते पण स्वच्छ करायचे आहे. तर आज जेवढं माझा किचन रॅक आणि जे काही ट्रॉली वगैरे जे स्वच्छ होईल तेवढं मी आज करून घेते आणि नंतर स्वच्छ करू. त्याआधी मी बाहेरचा पोर्च वगैरे स्वच्छ करून घेणार आहे, कारण मला इथले भांडे वगैरे काही वाळत टाकायचे आहे. तर आता मी पूर्ण राड वगैरे पुसून घेत आहे, कारण खूप धूळ येते. रोडवरचं घर असल्यामुळे इतका धूळ येते की ते राड वगैरे पुसूनच घ्यावं लागते. नंतर इतकं बेकार दिसते, धूळ दिसते म्हणून आता हे पुसून झाल्याच्या नंतर मग मी पोर्च वगैरे धुवून घेणार आहे आणि नंतर रांगोळी वगैरे टाकणार आहे. तर ताईंनो बघा, बाहेर जाणं होतं माझं. तर कचरा पण खूप गोळा झाला होता. बघा, कचऱ्याच्या बकेट एवढा सारा. बरं झालं कचरा गाडीवाला आला आणि आता कचरा पण घेऊन जाणार. आता मी कचरा बकेटावर पण घासून स्वच्छ करत आहे, कारण आणि झाडांनी छोटीशी अशी रांगोळी पण काढून घेतली आहे बघा. तर त्यांना उन्हाच्या आधी मी असे कामं करून घेतले बाहेरचे आणि आता किचन ट्रॉली पण साफ करून घेते. तर ताईंनो, आता मी रॅकमधले पूर्ण भांडे वगैरे काढून घेत आहे आणि त्याचे जे पेपर्स वगैरे आहे ते सगळे बदलून घेणार आहे, स्वच्छ करणार आहे रॅक. आणि सगळे भांडे असे डबे वगैरे काढून घेत आहे आणि पूर्ण पेपर पण काढून घेत आहे. तर भांडे पण घासून घेत आहे. आता ते रॅकमधले काढलेले भांडे स्वच्छ करून घेतले की आमची बाई भांडे घासते, पण ती जे रोजचे भांडे आहे तीच घासते, कारण बाकी हे असे रॅकमधले वगैरे भांडे एक्स्ट्रा भांडे वगैरे घासत नाही त्याच्यामुळे. तर आता मी हे एवढे भांडे सारे घासून घेतले ट्रॉलीमधले बघा. तर उन्हामध्ये स्वच्छ हे भांडे वाळवून घेते. नंतर स्वच्छ वाळल्यानंतर ते ट्रॉलीमध्ये मग नेऊन ठेवते आणि सोबत तिकडे मोहरी आणि आपलं मेथी वगैरे वाळत टाकलेली आहे ताटामध्ये. आणि इकडे असे काचेचे बरण्या वगैरे धुवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे भांडे घासून घेतलेले आहे मी. तर आता भांडेवाल्या बाई पण आल्या आहे, भांडे घासणेवाल्या बाई. आणि उन्हामधून आल्या तर त्यांना खूप तहान लागलेली आहे, तर त्यांनी मला पाणी मागितलं आहे. तर आता त्या पाणी पण पीत आहे. तर उन्हामुळे खूप पाणी प्यावंसं वाटते. खूप उन्हामुळे जेवण कमी होते, पण पाणीच खूप प्यावं वाटते. आणि आता इथे मी ते आपला ग्लास घासून पुसून घेत आहे. आपलं किचनचं खिडकीचा ग्लास स्वच्छ पुसून घेत आहे. तर अशा प्रकारे, कारण स्वयंपाकाचे जे काही तेल वगैरेचं आहे ते सगळं त्या याच्यावर खिडकीवर बसत असते. तर तेलाचा चिकटा तर ते पुसून स्वच्छ केला तरच छान वाटते. आणि मी इकडे रॅक असं झाडून वगैरे घेत आहे कचरा रॅकमधला, आणि मग नंतर ते कापडाने पूर्ण रॅक असं स्वच्छ पुसून घेणार आहे. तर आधी खाली माती वगैरे काही असते, झाडून तेवढा निघत नाही, म्हणून मी पोछाने ते सगळं स्वच्छ खाली पुसून घेत आहे. झाडू
तेवढा आतमध्ये काही जात नाही कचरा काढायला, तर ते पोछा लावून पूर्ण स्वच्छ पुसून घेत आहे. आणि आता मग पेपर तिथे ट्रॉलीमध्ये लावून घेत आहे. माझ्याकडे काही असं दुसरं काही हे वगैरे नाही आहे टाकायला, म्हणजे पेपर शीट वगैरे, तर मी पेपरच ठेवून घेत आहे. आता पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे आणि आभाळामुळे असं वाटते की पाऊस येणार, म्हणून मी पटपट आपले भांडे वगैरे ठेवून घेत आहे. आधी भांडे पूर्ण घरामध्ये नेऊन ठेवून देते, कारण पाऊस आला तर पूर्ण भांडे वगैरे ओले होऊन जाणार म्हणून. तर मी अशा भांडे ठेवून घेतले होते टोपल्यामध्ये न्यायसाठी. तेवढ्यामध्ये भांड्याला बाई आल्या आणि म्हणून त्यांच्यासाठी ते टोपलं रिकामं करून द्यायचं होतं, म्हणून पूर्ण भांडे पुन्हा मी दुसऱ्या टोपल्यामध्ये ठेवायचे. तर असे आता भांडे मी लवकर नेऊन ठेवणार आहे घरामध्ये. पाऊस आला तर पूर्णच भांडे माझे ओले होऊन जाणार. अशी धावपळ सुरू आहे पावसामुळे. आणि हे भांड्याचा टोपला आता मी बाईला देत आहे भांडे ठेवायला. तर पाऊस लागला होता म्हणून मी हे सर्व भांडे आणून ठेवले. आता मी इथे व्यवस्थित लावणार रॅकमध्ये. पाऊस लागला तर पूर्ण ओले होत होते माझे भांडे, म्हणून पटापट आणून ठेवून दिले. तर ताईंनो, मला रॅकमध्ये आहे ना एक छोटे असे छोटा असं पिल्लू दिसलं होतं पालचं. तर आता हा नॅपकिन बॉल असं टाकून घेत आहे मी. तर याच्याने येणार नाही, बघा असे. तर आता असे रॅकमध्ये भांडे लावून घेतात. तर इथे आता मी असे भांडे लावून घेत आहे. डबे वगैरे आणि जे काही भांडे ठेवायचे म्हणजे ज्या रॅकमध्ये जे भांडे ठेवायचे ते मी ठेवून घेत आहे. आपले डबे वगैरे लावून घेत आहे रॅकमध्ये. आणि आंबे फोडणी आहे ती पण रॅकमध्येच ठेवून घेतलेली आहे. ज्या वस्तू मला आवश्यक आहे त्या. बरं झालं, थोडा आधी जर मी भांडे काढले नसते ना तर माझे पूर्ण भांडे ओले झाले असते. बघा कसा पाऊस. तर ताईंनो, अशा प्रकारे मी आज हे स्वच्छ ट्रॉली करून असे भांडे लावून घेतलेले आहे. बघा, ते असे स्वच्छ भांडे लावून घेतलेले आहे घासून. बघा, तर ताईंनो, आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आधीच्या व्हिडिओला माझ्या ताईंनी मला लाईक केलं आणि नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. माझ्या नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.